मी जिगरबाज पोरगी आहे, मी माझ्या घरात बसून बोलत नाही, अपने इलाके में तो कोई भी शेर बनता है. म्हणजे मला स्टंट करायचा असता तर मी चौकात केला असता. मी पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले. रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तर का दिली? रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं? आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि याच्या आधी झालेल्या निवडणुका या संबंधाने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तिकडे काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी यांनी पत्रकार परिषदा घेऊन कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये एक माल प्रॅक्टिसिंग झालेलं आहे या संबंधाने भूमिका स्पष्ट केली होती. अगदी पुराव्यांसकट त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. त्यानंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी सुद्धा या मतदार याद्यांमध्ये त्यांना आवश्यक आहे त्या ठिकाणी डिलिशन करणं किंवा त्यांना जिथे गरज आहे तिथे ऍडिशन करणं अशा पद्धतीने, म्हणजे एकट्या बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये तब्बल 5,500 मयत लोकांनी मतदान केलं आणि 7,500 मतदारांचं दुबार मतदान झालं. हे सगळं अत्यंत चिंतित करणारं चित्र आहे. यावर आत्ता महाविकास आघाडीचा जो काही मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये म्हणजे सातत्याने जेव्हा म्हटलं जात होतं की तुमच्याकडे पुरावे आहेत का, तेव्हा मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे त्याचे दिले. मतदार याद्या आणि त्याच्यातील होणारी माल प्रॅक्टिस, त्याच्यातलं दुबार मतदान, डिलिशन, ऍडिशन आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबामध्ये म्हणजे बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदाराच्या त्याच्यातली नावं आहेत. हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे. याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता, यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं, मला वाटतं हे वास्तवापासून पळ काढणं आहे, सत्यापासून तोंड लपवणं आहे. निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिम्मत ठेवत नाही. निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न, आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे, याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही. याचे दोनच अर्थ होऊ शकतात. एक, यांनी सत्य मान्य केलेलं आहे आणि दुसरं, यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही. त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे. अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरण न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं, जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय, सगळे पक्ष सांगताहेत की तुम्ही 7 वर्ष निवडणुका लांबवल्या, तुमच्या सोयीने एक महिना तुम्ही काढला, तुमच्या सोयीने तुम्ही एक वर्ष वाढवलं. जिथे तुम्ही 7 ते 7.5 वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर 2 महिने लांबल्या तर काय फरक पडतो? पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली. तरी सुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे. भाजपाचं वारं नाही, भाजपाची लाट नाही, वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही. वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे. परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. पण तरी सुद्धा आज जी निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर करू पाहिलेली आहे, यावर नेमकी भूमिका काय घ्यायची या संबंधाने आम्ही आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत आमची पक्ष म्हणून असणारी अधिकृत भूमिका अधिक स्पष्टपणे आणि अधिक प्रखरपणे निश्चितपणे मांडली. परवाच्या मोर्चाचा धसका घेतलाय का या सगळ्या यंत्रणेनी आणि
हे सगळं निवडणुकीची घाई का केली मग आज आचारसंहिता? हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाने धसका घेतलेला आहे. हे तर उघड आहे की निवडणूक आयोगाकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग एक पळ काढण्याची भूमिका घेत आहे. आम्ही विक्रोळीचं उदाहरण दिलं, आम्ही वरळीचं उदाहरण दिलं. मला वाटतंय वरळीला तर एका वृत्तवाहिनीने जाऊन रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेक करून एकाच कुटुंबात किती मतदान आहे तेही बघितलं. बुलढाण्यातली तीच परिस्थिती मी म्हणते की एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन अशी 3 नावं एकाच कुटुंबात, म्हणजे काय नॅशनल इंटिग्रेशनची उदाहरणं निवडणूक आयोगाने पेश केलेली आहेत. याच्यावर एकही पटणारं स्पष्टीकरण, कारण, उदाहरण ते देऊ शकले नाहीत. हे फार विशेष आहे की शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीरपणे सांगितलं की 20,000 मतदार मी बाहेरून आणले होते. हे फार उल्लेखनीय आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की गुजरातहून बघा आपल्यासाठी किती लोक आलेले आहेत, आपण गुजरातहून लोक मागवलेली आहेत. भाजपा प्रत्येक निवडणुकीचा फार गांभीर्याने विचार करतं, आपल्याकडे गुजरातहून किती माणसं आली आहेत. हे नामदार पंकजा मुंडेंचं वाक्य फार फार महत्वाचं आहे. अगदी याच पद्धतीने भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे. असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे. कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो, तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची 3 महिन्यासाठी सनद रद्द केली जाते. त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे. तरी सुद्धा एकूण आज जी काही पत्रकार परिषद आयोगाची झाली यावरची आमची अत्यंत स्पष्टपणे असणारी भूमिका 4 वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणून असणारी भूमिका आणि पक्ष म्हणून असणारी भूमिका ही आम्ही स्पष्ट करू. ताई, फलटण मधलं जे हो घ्या की दादा, अर्थात माझ्याकडनं तिथून काल तुम्ही ज्या पद्धतीने जाऊन तिथं विषय टाकला नाही, तुम्ही ज्या पद्धतीने सकाळी गेला ते उत्तर मागत होता तुम्ही, खरं तर तुम्हाला मिळालं नाही. संध्याकाळी सभा घेण्यात आली, दुधाने अभिषेक घालण्यात आले, तुमच्यावर बरेच म्हणजे तुमच्यावर बोलले नाहीत पण माझ्यावर बोलले नाहीत हे फार महत्वाचं. तुमच्यावर बोलले नाहीत पण तुम्हाला जे पुरावे पाठवले गेलेत किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी पाठवल्या गेलेत त्या रामराजेंकडून पाठवले गेलेत आणि त्याचा पुरावा देखील त्यांनी तिथं लाईव्ह स्क्रीन मध्ये दाखवला. RR निंबाळकर म्हणून. वा वा, छान छान. या सगळ्या प्रत्येक प्रश्नाची बैजवार उत्तरं माझ्याकडे आहेत. खरं तर काल मी पहिला प्रश्न असा उपस्थित केला होता की खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव सगळ्यात आधी कुणी घेतलं. रणजित नाईक निंबाळकरांचा उल्लेख अंबादास दानवेंनी केला का, तर नाही. ते म्हणाले एका खासदाराचा PA त्याचा फोन आला होता. त्याच्यानंतर बोलले धनंजय मुंडे म्हणाले की कोणत्या खासदाराचा फोन आला होता त्याचा तपास केला जावा. त्याच्यानंतर 3 दिवसांनी 48 तासाच्या आत देवेंद्र फडणवीस गेले फलटणमध्ये आणि देवेंद्र फडणवीस थेट असं म्हणाले की आमचे रणजित नाईक फार धुतल्या तांदळाचे आहेत. रणजित नाईकच आहेत ते, हे म्हटलं कुणी पहिल्यांदा, हे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. कृपया रणजित दादा, तुम्ही माझ्यावर 50 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार होतात, पण तुम्ही काल माझी जाहीर माफी मागितली. मला याच्या पुढे काहीच बोलायची गरज नाही. किमान सुषमा अंधारे काय काम करते एवढं आपल्यापर्यंत पोहोचलं हे फार महत्वाचं आहे. एक म्हणजे हे फार महत्वाचं आहे की जो माणूस 50 कोटीचा दावा टाकणार होता त्या माणसाने जाहीर माफी मागावी, हे माझ्यासाठी फार फार महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरी बाब अशी की खासदार कोण आहेत याचा पहिला उवाच कुणी केला तर तो देवेंद्र फडणवीसांनी केला. हा विषय अतिशय क्लिष्ट कुणी केला तर तो चाकणकरांनी केला. सध्या चाकणकर कुणाच्या फेवरमध्ये जास्त काम करतात तर दादांना जास्तीत जास्त अडचणीत आणणे आणि भाजपाची जास्तीत जास्त मदत करणे यासाठी चाकणकर काम करतात हे स्पष्ट आहे. याचा अर्थ रणजित नाईकांना ठरवून डॅमेज करायचं, अजून एक मराठा नेतृत्व संपवायचं, हा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे का हे रणजित नाईकांनी सांगावं काय ते.
आता त्याच्या पुढचा प्रश्न, ते असं म्हणाले की ताईंनी FIR दाखवल्या आणि ताईंना FIR कुणी दिल्या. रणजित दादा, मी काल आपल्याला म्हटलं होतं, काल आपण उत्तर सभा ठेवली आणि मी काल सकाळी फलटण मध्ये येऊन म्हटलं, मी जिगरबाज पोरगी आहे, मी माझ्या घरात बसून बोलत नाही, अपने इलाके में तो कोई भी शेर बनता है. मी तुमच्या इलाक्यात येऊन तुम्हाला सांगितलं होतं की जर मी प्रश्न पोलीस स्टेशनला विचारते, कारण मला जर रणजित नाईक यांना प्रश्न विचारायचे असते तर मी मालोजीराजेंच्या पुतळ्याजवळ सभा घेतली असती, मला परवानगी तिथं दिली होती, मला पोलीस स्टेशन समोरची परवानगी नव्हती. मी बसले कुठे? मी बसले पोलीस स्टेशनच्या समोर, सिमेंट कॉन्क्रीट जिथे प्रचंड काम चालू होतं, कदाचित जिथे रस्ता पण ब्लॉक होऊ शकत नाही, म्हणजे मला स्टंट करायचा असता तर मी चौकात केला असता. मी पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले. रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तरं का दिली? रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं? रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतःला का खातंय? मी तर काहीच बोलले नाही. मी तर काल असं म्हटलं की जर आपण म्हणताय की आपण सहकार्यच करणार आहात आणि सन्मानाने खुर्च्या टाकताय तर या इथे सगळेच जण बसलेले आहेत. मी दिवसभर तिथे होते आणि दिवसभर मी किमान 10 वेळा म्हटलंय माध्यमांच्या समोर की रणजित नाईक निंबाळकर साहेबांना आमची विनंती आहे की दादा या, तुम्ही, तुमची धर्माची बहीण इथं आली आहे, तुमची पाहुणी आहे मी, अतिथी देवो भव, आणि तुम्ही माझ्यासोबत चला. आणि तुम्ही कशातच नाहीत ना. चला पुन्हा एकदा माध्यमांसमोर सांगते, तुम्ही कशातच नाहीत. तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे, मी कृतज्ञ आहे. तुम्ही डिटेक्टर लाय टेस्टला तयार झालात, मी कृतज्ञ आहे. खर्चाचं काय ते होईल, वाटल्यास आपण दोघं भागीदारीने करू, हरकत नाही. खर्च करतो सुषमा अंधारेंनी नार्को नाही, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी, त्यामुळे ते खर्च करतायत, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. पण मग आता ते खर्च करायला तयार आहेत की नाही? मग त्यांनी ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा, ती जी 6 माणसं आहेत ना, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत? काल मी दिवसभर आपल्याला हाका मारत होते, आपण आला नाहीत. काल आपण महबूब शेखला बोलावलं. खरं तर महबूब शेख त्यांची उत्तर द्यायला समर्थ आहेत, पण महबूब शेखला आपण फोन केला असता, मला फोन केला असता तरी चालला असता, आम्ही नक्की आलो असतो. आपण आम्हाला फोन केला नाही, काहीच केलं नाही. एक फलटणकर म्हणून फक्त सोशल मीडियात मेसेज व्हायरल झाला. पण काल महबूब शेख कुठे होते? तर काल त्या मुलीचं 13वं होतं. महबूब शेख स्वतः बीडमध्ये राहतात. काल तिकडे खासदार सुप्रिया सुळे होत्या, त्यामुळे त्या 13व्याच्या विधीला ते तिथे होते. हे कृपया नीट समजून घ्या. आता त्याच्या पुढे 6 माणसांच्यासाठी ते येणार आहेत का? त्यांनी 6 माणसांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत, हा माझा पहिला प्रयत्न. पहिली विनंती की तुम्ही सिस्टीमला, जी सिस्टीम सडलेली आहे, माझं एकच वाक्य आहे की फलटण पोलीस स्टेशन छळछावणी झालेलं आहे. ते म्हणाले की रणजित नाईक निंबाळकर हे हस्ताक्षर रामराजेचं आहे काय? अहो, साध्या कागदावर लोकांनी पाठवलेत, स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवले. आता ते तरी हे बघा, हे कुणाचं हस्ताक्षर आहे? अहो, याच्यात सगळे डिटेल आहेत. मी किती डिटेल काढायचे? खरं तर आगवण्याचे पण डिटेल काढता येतील, पण जाऊ दे. आता काल त्यांनी माफी मागितली, त्यामुळे मी तो विषय थांबवते, त्याच्यात नाही पडत मी. पण सगळ्यात महत्वाचं, जो त्यांनी व्हिडिओ प्ले केला आणि सांगितलं की RR निंबाळकर शेवटी येतंय. अहो काय दादा, हे मी सांगायला हवं का? अहो, बापू ननावरे आणि काय नंदू कुमार ननावरे याने जेव्हा आपली सुसायडल व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्या सुसायडल व्हिडिओमध्ये त्याने असं म्हटलं की रणजित नाईक निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय. त्यावर आपल्याकडून उत्तर काय होतं की शहरात एकच रणजित नाईक निंबाळकर आहे का? शहरामध्ये 34 रणजित नाईक निंबाळकर आहेत. आता जर शहरात 34 नाईक निंबाळकर आहेत असं त्यांनी सांगितलं, तर आम्ही एवढंच म्हटलं की मग ते 33 कोण आहेत ते आम्हाला सांगा, ज्यांच्या PAची नावं शिंदे आणि नागटिळक आहेत. मी त्याच्या पुढे सांगितलं पाहिजे की जेव्हा या पत्रात खासदार असा शब्द आला तर तो खासदार मी कसा, असा आपण प्रश्न विचारला. मी तेही म्हटलं की ते पोलिसांनी काढावं, म्हणून तर मी उच्च न्यायालयाची चौकशी समिती म्हणतेय.